डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। पुण्यात आजोबाकडूनच अल्पवयीन 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। पर्वती परिसरातील संतापजनक घटना। तर मुलीची आई मजुरी करत असल्यानं आजोबांकडे ठेवलं होतं, नराधमाला बेड्या। मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ। तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा लागू करा। वर्षा गायकवाड यांच्यासह रोहित पवारांची सरकारकडे ही मागणी। गायकवाडांचं राज्यपालांना पत्र। नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, ग्रामस्थांची मागणी। स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन। पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू। येत्या 15 दिवसात जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेल यांची ही माहिती। जालन्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर, तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव। भोकरदनच्या वालसावंगी गावातील घटना। तर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बीडच्या केस तालुक्यामध्ये अंगणवाडीत मदतनीस महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार। आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार। नराधमाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। राहाता तालुक्यातील एकरुखेमधली घटना। घराच्या बांधकामासाठी सासरकडून 4 लाखांची मागणी, तर पतीसह सासू सासरे आता अटके। परभणीमध्ये हुंड्यासाठी पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला। प्लॉट खरेदीसाठी माहेरून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ। हल्ल्यात हिना खान पठाण जखमी, पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार। दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची देखील शक्यता, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन। पत्नीच्या तब्येतीची विचारपूस। याआधी शिंदेंकडून दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयात भेट घेत विचारपूस। दोघांनी एकाच कारमधून प्रवासही केला। राज्यातील अधिकाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीची। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठी भाषा प्रेमींमध्ये नाराजी। मराठी अभ्यास केंद्राच्या निर्णयाला विरोध। अधिकाऱ्यांसाठी 29 जूनला हिंदीची परीक्षा। अधिकाऱ्यांची हिंदी सक्ती परीक्षा रद्द करा, अन्यथा आंदोलन करणार असा मनसेचा इशारा। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार। भाजपच्या 2 तर TMCच्या 1 कार्यकर्त्याचा मृत्यू। भाजपच्या विजय रॅलीनंतर झालेला वाद। भाजप समर्थकांकडून TMC कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या TMC जिंकली आहे, भाजपने आम्हाला जबरदस्ती हरवलंय। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। मतचोरीने कधी सीट चोरी करतात तर कधी पूर्ण सरकार। भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मतचोरी करून आलाय। हरियाणामध्ये तर संपूर्ण सरकारच घुसखोरांचं। राहुल गांधी यांनी 3 राज्यांमधील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन। मोदींसारखा नेता भारताला लाभलाय, हे भारताचं मोठं नशीब। ट्रम्प यांच्याकडून कौतुक। व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांची माहिती। राज्य सरकारकडून सरकारी नोकर भरतीमध्ये मोठे बदल। गट ब आणि क या पदांसाठी भरती आता MPSC मार्फत होणार। केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड। भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय। लातूरसह धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर। वाहनांची पंपांवरती गर्दी। नागपुरात मात्र इंधनसाठा संपला। कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नाही, त्यामुळे काही पेट्रोल पंप बंद। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000 रुपयांची वाढ। सोनं GSTसह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर। चांदीसाठी आता प्रतिकिलो 2,58,350 रुपये मोजावे लागणार। FDAच्या तपासात कलिंगडामध्ये कोणतीच भेसळ नाही, तर अन्नातील विषबाधेमुळे डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू झालेला नाही। मुंबईच्या पायधुनी परिसरातील मृत्यू प्रकरणात ही माहिती। फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट। पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येणार, तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता।
डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.